ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण दुसरे. सद्गुरु वंदन. सद्गुरु ज्योतिषी. ओवी आहे 24वी. ज्ञानदेव सद्गुरु परमात्म्याला भविष्यवेत्याच्या रूपात प्रस्तुत करताना म्हणतात, जीवपणाचे नित्रासे यावया आपुलिये दशे, शिवही मुहूर्त पुसे जया जोशी याते. जोशी येते म्हणजे पंचांग पाहून मुहूर्त सांगणारा जोशी. जीवपणाच्या त्रासाला कंटाळल्यामुळे आपली पूर्वीची दशा प्राप्त करून घेण्यासाठी शिव सुद्धा जोशी रूपी सद्गुरूंना मुहूर्त विचारतो. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, भवी जीव भावा त्रासोनिया शिव, पावा वया ठाव स्वरूपाचा, जया जोशी असी विचारी मुहूर्त, व्हावया विमुक्त भवातून. मनुष्य कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहून मुहूर्त सांगणाऱ्या ज्योतिषाला शुभ मुहूर्त विचारून त्या मुहूर्तावर चांगल्या कार्यास सुरुवात करतो. किंवा ज्यावेळी एखाद्या संकटाचे कोणत्याही मानवी प्रयत्नांनी निवारण होत नाही असा दिसून आल्यास मनुष्य ते संकट म्हणजे दैवी आपत्ती आहे, पूर्वकर्मांचा परिणाम आहे असं मानून ज्योतिषाला त्याच्या निवारणार्थ उपाय विचारतो. ज्या संकटाचे निवारण मानवी प्रयत्नांनी होत नाही किंवा त्याचे कारण शास्त्रीय दृष्ट्या सांगता येत नाही, त्याचे दैवी कोणते कारण आहे ते सांगण्यासाठी फल ज्योतिषाचा जन्म आहे. एखादे संकट आपल्या चालू कर्मांचा परिणाम नसून पूर्व कर्मांचा परिणाम आहे किंवा ती परिस्थिती ग्रहांनी नियंत्रित केली आहे असे हे शास्त्र मानतात. फलज्योतिष सांगणारा चालू त्रास कोणत्या प्रारब्धामुळे निर्माण झालेला आहे व कोणत्या ग्रहाच्या वक्रदृष्टीमुळे भोगावा लागत आहे ते जाणून घेऊन त्याच्या शमनार्थ उपाय सांगत असतो. ज्ञानदेवाने अशा फलज्योतिषाच्या रूपात परमात्मा सद्गुरूंना प्रस्तुत केलं आहे. ज्ञानदेव म्हणतात की शिव सुद्धा आपल्या जीवपणाच्या त्रासाला कंटाळून आपले निजस्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी ज्याला शुभयोग विचारतो तो ज्योतिषी म्हणजे परमात्मा सद्गुरू. येथे ज्ञानदेवानी शिव सुद्धा जीवपणाच्या त्रासाला कंटाळतो असं म्हटलं आहे. म्हणजे शिवाला सुद्धा जीवपणाच्या कोटीत घातलं आहे. शिव सुद्धा जीवस्वरूप आहे असं म्हटलं आहे. स्वरूप लोकनार्थ परब्रह्म मायेच्या योगे जीव व शिव अशा दोन स्वरूपात विभक्त झाला. जीव व शिव असे व्यष्टी व समष्टी रूप दोन भाव आहेत. दोघेही उपाधीत अडकलेले आहेत. जीवाला अविद्येची उपाधी आहे तर शिवाला मायेची उपाधी आहे. तेव्हा जीवाच्या संदर्भात शिव पण श्रेष्ठ असले तरी तोही जीवपणच आहे. सृष्टी निर्माण करण्याच्या त्या विराट देहातली ती उपाधी आहे. जीव आणि शिव हे दोघे परस्पर संदर्भात कनिष्ठ श्रेष्ठ असले तरी जीवाला जशी अविद्येचे बंधन तुटून शिवस्वरूपात विलीन होण्याची इच्छा असते, त्याप्रमाणे शिवालाही मायेच्या उपाधी पलीकडील आपल्या मूळ परमात्मा स्वरूपात विलीन होण्याची इच्छा असते. कारण जीव जसा अविद्येने गांजलेला असतो तसाच शिव सुद्धा मायोपाधीने गांजलेला असतो. जीवाला स्वतःपुरताच प्रपंचाचा त्रास असतो, पण शिवाला तर समष्टीरूप प्रपंच चालवावा लागतो. सर्व जीवांना त्यांच्या कर्माप्रमाणे ब्रह्मदेव होऊन उत्पन्न करणे, विष्णू बनून त्यांचे पोषण करणे आणि शंकर बनून पुन्हा त्यांचा संहार करणे असे कार्य अविरतपणे करावे लागते. त्यामुळे त्याला तर विश्रांती अशी नाहीच. त्यामुळे शिव सुद्धा आपल्या या जीवपणाला कंटाळतो. त्यालाही आपल्या मूळ स्वरूपात विलीन होण्याची इच्छा असते. त्याची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यालाही सद्गुरू परमात्म्यालाच शरण जावे लागते. कारण शिव पण झुगारून देण्या इतका शिव सुद्धा स्वाधीन नाही. त्यालाही आपले निरुपाधिक मूळ स्वरूप प्राप्त करण्याची इच्छा असते. त्या शिवाला पण जीवपणाच्या त्रासातून सोडवण्यास एकटा सद्गुरू परमात्माच समर्थ आहे. हे लक्षात घेऊन शिव सुद्धा सद्गुरू परमात्म्याला शरण जातो व आपल्या सुटकेचा उपाय विचारतो. त्यामुळे सद्गुरू शिवापेक्षाही श्रेष्ठ ठरतात. सामर्थ्याचे निबिके जो शिवाचे गुरुत्वही जिंके असे ज्ञानदेवाने 6व्या ओवीतही गुरूंचे श्रेष्ठत्व वर्णन केलं होतं. वास्तविक जीव व शिव हे दोघेही परमात्मा स्वरूप. एकच परमात्मा दोन रूपे घेता झाला. फक्त जीवाच्या अपेक्षेने याच्याकडे शिवत्व आलं आहे. अर्थातच जीवाला जशी शिवस्वरूपी लीन होण्याची इच्छा असते त्याचप्रमाणे शिवालाही आत्मस्वरूपी लीन होण्याची इच्छा असते. जीव शिवस्वरूप झाला तर शिवाचेही शिवत्व ओघानेच संपते. तेव्हा शिव सद्गुरू रूपी जोशाला
आपली मूळ दशा प्राप्त होण्यासाठी मुहूर्त विचारतो म्हणजे एका अर्थी जीवच सद्गुरूंना मुहूर्त विचारतो असाही या ओवीचा अर्थ करता येईल. हा शिव आपल्या वाईट ग्रहदशेला कंटाळलेला आहे व भविष्याच्या पोटातील घटनांचा ठाव घेऊ पाहत आहे असं चित्रण करून समाजाची मानसिकता व जीवभाव आणि शिवभाव यांची सापेक्षता, त्या दोहोंच्या पलीकडे असणारे निरुपाधिक परब्रह्म या ज्योतिषाच्या प्रतिमेतून ज्ञानदेवांनी मार्मिकपणे या ओवीत रंगवले आहे. पुढच्या ओवीत ज्ञानदेवांनी परमात्मा स्वरूपाला एक नवलाईचं वस्त्र पांघरलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, मिरज यांनी केलं आहे.